नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळे गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याचा अभ्यासाची स्कीम काय असली पाहिजे, सब्जेक्ट काय आहेत, या सगळ्यांचे व्हिडिओज नोटिफिकेशन आला की लगेच तुमच्यासाठी घेऊन येत असते। नेहमीच स्पेक्ट्रम अकॅडमी आपल्यासाठी तत्पर आहे, इथून पुढे देखील राहील। तर नक्कीच तुम्ही चॅनलला जॉईन करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलशी जोडून राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन वॅकन्सी आलेले पटकन समजून जाईल। ठीक आहे, तर मित्रांनो, BNP देवास म्हणजेच बँक नोट प्रेस देवास याच्यामध्ये एक नवीन वॅकन्सी आलेली आहे, जी की खूप महत्त्वाची आहे। जवळपास मित्रांनो 10 पोस्ट साठी ही वॅकन्सी आलेली आहे। ठीक आहे, तर नक्कीच बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात आणि कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल नाहीत। तुम्ही ज्या पोस्टसाठी एलिजिबल आहात मित्रांनो, नक्कीच त्यासाठी तुम्ही अप्लाय करून घ्या। तर इथे जवळपास 10 पोस्ट आहेत मित्रांनो तुमच्या, तर 10 पोस्टसाठी ही नोटिफिकेशन आलेलं आहे। तर ही जी कंपनी मित्रांनो मिनीरत्न कंपनी आहे, मिनीरत्न या कॅटेगरीमध्ये कंपनी येते। तर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत ही कंपनी कार्यरत होते। तर ही एक मिनीरत्न आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे। याची जी एक्झाम आहे मित्रांनो, ती शक्यतो IBPS कंडक्ट करतं। याचा सिलेबस, स्ट्रक्चर वगैरे सगळं IBPS लेवल असतं। तर बघा मित्रांनो, 10 पोस्टसाठी ही एक्झाम आहे। जसं की सुपरवायझर आहे, सुपरवायझर प्रिंटिंग आणि कंट्रोल दोन्हीमध्ये आहे, सुपरवायझर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचमध्ये पण आहे। त्यानंतर बघा ज्युनियर ऑफिस असिस्टंट, त्यानंतर बघा ज्युनियर टेक्निशियन, म्हणजे हे टेक्निशियनचे पद आहेत जे की IT यावरती डिपेंड आहेत, किंवा याचं जे बेसिक क्वालिफिकेशन आहे मित्रांनो ते ITI आहे त्या ट्रेडमध्ये। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढे आपण ते बघणारच आहोत की कुठल्या ट्रेडला काय काय सर्टिफिकेट लागतं किंवा कुठल्या पोस्टला काय काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागेल तुम्हाला। तर आधी व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। सुपरवायझरची जी पोस्ट आहे मित्रांनो, जसं की प्रिंटिंग, कंट्रोल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या तीन ब्रांचमध्ये सुपरवायझरची पोस्ट आहे। याला बघा मित्रांनो 30 वर्ष कमीत कमी अप्पर एज लिमिट काय मित्रांनो, तर 30 वर्ष आहे। जर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून बिलॉंग करताय तर कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्ष तुमच्याकडे म्हणजे तुमचं वय असलं पाहिजे। ऍज ऑन जेव्हा तुम्ही फॉर्म भरायची डेट असते त्या डेटला तुमचं कमीत कमी जास्तीत जास्त 30 वर्ष वय असलं पाहिजे फॉर जनरल कॅटेगरी। जर तुम्ही SC ST मध्ये बिलॉंग करताय तर +5 आणि जर तुम्ही OBC साठी बिलॉंग करताय तर +3। ठीक आहे मित्रांनो, याचे जे पेमेंट्स केले मित्रांनो, इथं बेसिक दिलं आहे 27,600 ते 95,910, म्हणजे जवळपास याची जी पेमेंट आहे मित्रांनो ती जवळपास 50 ते 60,000 प्लस जाते। वेगवेगळे अलाउन्सेस याच्यामध्ये जर आपण ऍड केले, जसं की HRA आहे, त्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्स असतो, सिटी अलाउन्स, भरपूर सारे अलाउन्सेस आहेत मित्रांनो। ते जर अलाउन्सेस तुम्ही याच्यामध्ये ऍड केले तर याचं जे पेमेंट आहे मित्रांनो, ग्रॉस पेमेंट जवळपास नियर अराउंड 50 ते 60,000च्या आसपास याची पेमेंट जाते, त्याच्यापेक्षा जास्त पण जाऊ शकते। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, ज्युनियर ऑफिस असिस्टंट आणि त्यानंतर काय आहे ज्युनियर टेक्निशियन, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन कंट्रोल। तर ज्युनियर ऑफिस असिस्टंट जे पद आहे मित्रांनो, ज्युनियर ऑफिस असिस्टंट हे जे पद आहे मित्रांनो, एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय, एनी ग्रॅज्युएशन। तर बघू आपण प्रत्येक पोस्टसाठी काय काय क्वालिफिकेशन आहे। तर याची जी पेमेंट आहे मित्रांनो ज्युनियर ऑफिस असिस्टंटची जवळपास 21,540 ते 77,166, म्हणजे याचा अर्थ याची जी ग्रॉस पेमेंट आहे मित्रांनो ते जवळपास 40,000, 35,000 ते 40,000, नियर अराउंड 40K प्लस जाते वेगवेगळे अलाउन्सेस ऍड करून। ठीक आहे, तर याचे जे नंबर ऑफ पोस्ट आहे तुमच्या कॅटेगरी वाईज, याची जी लिंक आहे या नोटिफिकेशनची लिंक डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला चॅनलला भेटून जाईल, ते डाउनलोड करा तुम्ही। तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्हाला कळून जाईल याच्यामध्ये। ठीक आहे, आणि बाकी सगळे ITI वरच्या पोस्ट आहेत मित्रांनो, ITI वरचे जे पोस्ट आहेत मित्रांनो त्याचं जे वय आहे तुमचं जास्तीत जास्त 25 वर्ष वय पाहिजे तुमचं, त्याच्यापेक्षा जास्त नकोय। तर बघू मित्रांनो आपण वेगवेगळ्या पोस्टसाठी काय काय क्वालिफिकेशन आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं याची जी फॉर्म भरायची डेट आहे मित्रांनो 22/7/2023, म्हणजे आजची डेट। तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की आपण ज्या दिवशी नोटिफिकेशन येतं त्याच दिवशी आपण तुमच्या समोर व्हिडिओ आणतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर माहिती कळाली पाहिजे। तर 22/7 ते 21/8 पर्यंत याची जी फॉर्म फिलिंगची डेट आहे मित्रांनो, तर मी रिकमेंड करेन लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, लास्ट डेटचा विचार करू नका किंवा तोपर्यंत वाट बघू नका। आणि याची जी एक्झाम आहे मित्रांनो, याची जी एक्झाम आहे ती सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये एक्झाम होईल याची। टेंटेटिव्ह डेट आहे ही, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या आसपास याची एक्झाम होईल। एक्झाम IBPS कंडक्ट करणार असतं, मोस्ट ऑफ याची एक्झाम IBPS कंडक्ट करतं, त्यामुळे याची एक्झाम इन टाइम होते, टायमिंगला होते। ठीक आहे, तर आपण काय करू मित्रांनो, आता प्रत्येक पोस्टचं वेगवेगळं क्वालिफिकेशन बघू की कुठल्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन आहे। जसं की सुपरवायझर आहे, तर सुपरवायझरसाठी प्रिंटिंग जी ब्रांच आहे मित्रांनो तिथे तुम्हाला फर्स्ट क्लास फुल टाइम डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पाहिजे। डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पाहिजे आणि हायर क्वालिफिकेशन BE BTech ऑल्सो अप्लाय। काही रिक्रुटमेंट असतं मित्रांनो तिथे तुम्हाला हायर क्वालिफिकेशन नॉट अप्लाय असं दिलेलं असतं,
परंतु इथे तसं काही नाहीये, इथे स्पेशल नोट दिलेली आहे की हायर क्वालिफिकेशन कॅन अप्लाय. सर माझा डिप्लोमा झालेला आहे पण मी डिग्री पण केली आहे, मग मी अप्लाय करू शकतो? तर येस करू शकतो. मॅन्डेटरी क्वालिफिकेशन इज डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. क्लिअर आहे सगळ्यांना? जर हायर क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल, बीई बीटेक वगैरे असेल रिलेव्हंट ट्रेड मध्ये, तर ते पण कन्सिडर केलं जाईल. पण तुमच्याकडे त्या ट्रेड मध्ये क्वालिफिकेशन पाहिजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये. जसं की कंट्रोल आहे, तर कंट्रोलला कुठल्या कुठल्या ब्रांच अलाउड आहेत बघा मित्रांनो. प्रिंटिंग अलाउड आहे, मेकॅनिकल अलाउड आहे, इलेक्ट्रिकल अलाउड आहे, इलेक्ट्रॉनिक्स अलाउड आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलाउड आहे, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स पण अलाउड आहे मित्रांनो. ठीक आहे, हे झालं डिप्लोमासाठी. त्या ब्रांच मधून तुमचं जर बीई झाला असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तरी देखील तुम्हाला ते अलाउड आहे. ग्रॅज्युएशन ऑल्सो अप्लाय. पण तुमचं काय पाहिजे, त्या ब्रांच पासून इंजिनिअरिंग केलेली पाहिजे तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर बघा आयटी सुपरवायझर, आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यासाठी काय पाहिजे तर फर्स्ट क्लास फुल टाइम डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटर सायन्स मधून डिप्लोमा पाहिजे किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून डिप्लोमा पाहिजे, राईट. आणि त्यानंतर फर्स्ट क्लास पाहिजे. मेन म्हणजे काय पाहिजे, फर्स्ट क्लास पाहिजे फॉर जनरल कॅटेगरी. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बघा मित्रांनो हायर क्वालिफिकेशन कॅन ऑल्सो अप्लाय. म्हणजे याचा अर्थ जर तुमच्याकडे डिग्री इन इंजिनिअरिंग म्हणजेच काय तर डिग्री इन कम्प्युटर सायन्स आहे किंवा डिग्री इन कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, राईट, तरी देखील तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. डिप्लोमा नसेल तरी चालेल, परंतु जर डिग्री असेल तर तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट बघा काय दिलंय, ज्युनियर ऑफिस असिस्टंट. ही सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो. मोस्ट ऑफ जण याला अप्लाय करू शकतात. ज्युनियर ऑफिस असिस्टंट, राईट. इथे काय दिले बघा, ग्रॅज्युएट विथ ऍटलिस्ट 55% मार्क्स, राईट. कमीत कमी तुम्हाला 55% पडले पाहिजे तुमच्या ग्रॅज्युएशनला, राईट. 55% किंवा 55% पेक्षा जास्त मार्क्स जर असतील तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, कुठल्याही स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर काय दिले, कम्प्युटर नॉलेज विथ टायपिंग स्पीड ऑन कम्प्युटर इन इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट आणि हिंदी असेल तर 30 वर्ड पर मिनिट ऍज पर द रिक्वायरमेंट. म्हणजे काय बघा मित्रांनो, कम्प्युटर नॉलेज पाहिजे तुमच्याकडे. कम्प्युटर नॉलेज म्हणजे तुमच्याकडे MSCIT हे सर्टिफिकेट पाहिजे, राईट. MSCIT सर्टिफिकेट नसेल तर तुमच्या ग्रॅज्युएशनला कम्प्युटर हा सब्जेक्ट पाहिजे. कम्प्युटर सायन्स, जर तुमचं कम्प्युटर सायन्स झालेलं इंजिनिअरिंग मध्ये तर तुम्हाला ग्रॅज्युएशनला लास्ट इयरला कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट असतात, त्यासाठी वेगळं MSCIT सर्टिफिकेट असण्याची गरज नाही. परंतु ज्यांच्याकडे हे सब्जेक्ट नाही आहेत ग्रॅज्युएशनला त्यांना मात्र MSCIT कंपल्सरी लागेल. MSCIT सर्टिफिकेशन तुम्हाला मस्ट आहे. मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर टायपिंग स्पीड ऑन कम्प्युटर इन इंग्लिश, टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही मित्रांनो, कारण ही पोस्ट आहे क्लेरिकल. तर मोस्ट ऑफ क्लेरिकल पोस्टला टायपिंग सर्टिफिकेट लागतं, परंतु इथे तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाहीये, राईट. तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसलं तरी चालतं, परंतु तुमची जी एक्झाम आहे मित्रांनो, टायपिंगची एक्झाम आधी होईल. म्हणजे तुम्हाला फिजिकली तिथे टायपिंगसाठी जावं लागेल. टायपिंग मध्ये जे लोक क्वालिफाय होतील, क्वालिफाय होण्यासाठी क्रायटेरिया काय तर 40 वर्ड पर मिनिट दिलेलं आहे. काय दिलंय, 40 वर्ड पर मिनिट, 40 शब्द प्रति मिनिट. तर तुम्हाला इंग्लिश टायपिंगसाठी 40 वर्ड पर मिनिट आणि हिंदी टाईपसाठी 30 वर्ड पर मिनिट हे तुमचं बेसिक रिक्वायरमेंट आहे. जे लोक हे टायपिंगची एक्झाम क्वालिफाय करतील तेच लोक पुढे रिटर्नला इलिजिबल होतील. ठीक आहे मित्रांनो. तर ते पुढे बघू आपण. नेक्स्ट आहे ज्युनियर टेक्निशियन. इथे मात्र तुम्हाला डिप्लोमा पाहिजे, ITI पाहिजे. काय पाहिजे, ITI सर्टिफिकेशन पाहिजे. आणि हायर क्वालिफिकेशन म्हणजे काय तर डिप्लोमा पण चालेल. ज्या पोस्टला ITI सर्टिफिकेशन आहे तिथे हायर क्वालिफिकेशन कन्सिडर करणार डिप्लोमा. ज्या पोस्टसाठी डिप्लोमा क्वालिफिकेशन आहे तिथे हायर कन्सिडर करणार BE. ठीक आहे मित्रांनो. तर इथे तुम्हाला ITI ट्रेड्स ते सर्टिफिकेट पाहिजे त्या ट्रेडमध्ये, जसं की फिटर आहे, बऱ्याच पोस्ट असतात, मशीन आहे, ग्राइंडर आहे, ठीक आहे, मेकॅनिक मशीन आहे, ऑफसेट प्रिंटिंग आहे, राईट. त्या पोस्ट किंवा त्या स्पेशलायझेशन मध्ये तुमचं ITI सर्टिफिकेशन असलं पाहिजे किंवा डिप्लोमा सर्टिफिकेशन असलं पाहिजे. क्लिअर आहे मित्रांनो. हे पूर्ण सगळ्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो त्या सगळ्या ITI सर्टिफिकेशन वरती आहेत. जसं की फिटर आहे, इथे तुम्हाला फिटर ट्रेड लागेल. कुठल्या पोस्टसाठी तर मेकॅनिकल आणि एअर कंडिशनरसाठी तुम्हाला काय लागेल, फिटर ट्रेड लागेल. नंतर तुम्हाला इथं वेल्डर ट्रेड लागेल. वेल्डर ट्रेडसाठी काय बघा, सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटचा तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल टेक्निशियन मधून तर तुम्हाला वेल्डर ट्रेडचं सर्टिफिकेशन मस्ट आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला आहे पूर्ण, तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये कळून जाईल की कुठलं सर्टिफिकेशन कशाला पाहिजे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं याची एक्झामिनेशन फीस आणि याचे एक्झाम स्टेजेस काय असतील. ठीक आहे.
तर एक्झाम स्टेटसची फक्त एकच आहे मित्रांनो. पहिल्यांदा बघा एक्झामिनेशन फीस ₹600 आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस ₹600 इन्क्लुडिंग जीएसटी फॉर कॅन्डिडेट बिलॉंगिंग UR, OBC आणि EWS. म्हणजे थोडक्यात काय तर ₹600 जनरल कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीसाठी ₹600 फीस आहे. आणि जी ₹200 फीस आहे ती कोणासाठी आहे तर SC आणि ST कॅन्डिडेटसाठी, SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी, एक्स सर्व्हिसमॅनसाठी ही ₹200 फीस असेल. तर ही फीस तुम्हाला पे करावी लागेल. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं एक्झामिनेशन स्कीम. एक्झामिनेशन स्कीम खूप महत्त्वाची मित्रांनो. तर एक्झाम स्टेजेस काय आहे तर सिंगल स्टेज एक्झामिनेशन आहे मित्रांनो. तुम्ही सुपरवायझरची जी एक्झामिनेशन आहे याच्यामध्ये ज्याला टेक्निकल बॅकग्राऊंड लागेल त्याची सिंगल स्टेज एक्झामिनेशन होईल. त्यासाठी तुमचे 5 सब्जेक्ट असतील. राईट. पहिला सब्जेक्ट आहे तुमचा टेक्निकल आणि प्रोफेशनल नॉलेज. जर तुम्ही मेकॅनिकल ट्रेड मधून अप्लाय करताय तर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड तुम्हाला सगळे क्वेश्चन्स असतील. राईट. तिथे जे तुम्हाला सब्जेक्ट आहेत SOM आहे, TOM आहे, RAC आहे, हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला इथं असतील प्रोफेशनल नॉलेजमध्ये. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष जे केलं किंवा डिप्लोमामध्ये 3 वर्ष तुम्ही जे केलं त्याचा पूर्ण सार डिप्लोमाचे सगळे सब्जेक्ट तुम्हाला इथं असतील ऍज अ MCQs पॅटर्न मध्ये. ठीक आहे. तर मेकॅनिकलला मेकॅनिकल ट्रेडचे सब्जेक्ट असतील, इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशनला इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन सब्जेक्ट असतील, कम्प्युटर सायन्सला कम्प्युटर सायन्सचे. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला टेक्निकल नॉलेजसाठी 50 क्वेश्चन असतील 125 मार्कांसाठी. म्हणजे याचा अर्थ जवळपास एक क्वेश्चन तुम्हाला 2.5 मार्काच्या आसपास आहे वेटेज. 50 क्वेश्चन 125 मार्क्स. त्यानंतर हे झाला टेक्निकल पोर्शन. राईट. त्यानंतर नॉन टेक्निकलचे पण काही सब्जेक्ट आहेत. जसं की बघा मित्रांनो जनरल अवेअरनेस आहे. जनरल अवेअरनेसचे 30 क्वेश्चन असतील 30 मार्कांसाठी. त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजचे अगेन 25 क्वेश्चन असतील 25 मार्कांसाठी. त्यानंतर आहे लॉजिकल रिझनिंग. रिझनिंगचे अगेन 30 क्वेश्चन असतील 30 मार्क्ससाठी. आणि त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 30 क्वेश्चन असतील 30 मार्कांसाठी. म्हणजे याचा अर्थ बघा मित्रांनो टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल असा हा सिलेबस आहे. राईट. नॉन टेक्निकलचा जो वेटेज आहे तर 1 क्वेश्चन 1 मार्कासाठी आहे. राईट. नॉन टेक्निकल जे पण सब्जेक्ट आहेत त्याचं वेटेज आहे 1 क्वेश्चन 1 मार्कासाठी. बाकी टेक्निकलचं वेटेज आहे 1 क्वेश्चन 2.5 मार्कासाठी जवळपास. म्हणजे असे 165 क्वेश्चन असतील जवळपास 240 मार्कांसाठी. आणि हे 165 क्वेश्चन सोडवायला तुम्हाला 120 मिनिटाचा कंपोजिट टाइम मिळेल. म्हणजे तुम्ही कोणताही क्वेश्चन कधीही सोडवू शकता. यू कॅन शफल इन बिटवीन द सब्जेक्ट ऑर यू कॅन शफल इन बिटवीन द क्वेश्चन ऑल्सो. म्हणजे तुम्ही कोणताही क्वेश्चन कोणताही सेक्शन कधीही सोडवू शकता 120 मिनिटांमध्ये. ठीक आहे. हा झाला तुमचा टेक्निकलचा पार्ट मित्रांनो सुपरवायझर पोस्टचा. तर एक सिंगल फेज एक्झामिनेशन आहे. याच्यावरती तुमचं फायनल मेरिट लागेल. जनरल कॅटेगरीसाठी 55% अनिवार्य आहे. जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये नाव यायचं असेल तर तुम्हाला जनरल कॅटेगरी असेल तर 55%च्या पुढे तुमचे मार्क असले पाहिजेत तरच तुमचा मेरिट लिस्टसाठी विचार केला जाईल. नेक्स्ट आहे बघा मित्रांनो ज्युनियर ऑफिस असिस्टंट. राईट. मी आता सांगितलं एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय. तुमच्याकडे कोणतेही ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. मग इथे दिलेलं आहे की 2 फेज मध्ये एक्झामिनेशन होईल. किती फेज मध्ये 2 फेजेस दिलेले 2 फेजेस मध्ये. तर पहिली फेज आहे मित्रांनो कम्प्युटर बेस्ड टायपिंग. तर तुमच्याकडे कम्प्युटर बेस्ड टायपिंग तुमची ऍक्च्युअल मध्ये टायपिंग टेस्ट घेतली जाईल. राईट. तिथे तुम्हाला जर तुम्ही 40 वर्ड पर मिनिटच्या पुढे तुमची स्पीड आली किंवा 30 वर्ड पर मिनिट फॉर हिंदी ही जर तुमची स्पीड आली तर आणि तरच तुमचं रिटर्न टेस्ट साठी सिलेक्शन होईल. तुम्हाला रिटर्न टेस्ट साठी बोलवलं जाईल. म्हणजे फेज 1 ही तुमची टायपिंग टेस्ट असेल जे की एकदम क्वालिफाईंग इन आहे इन नेचर. इथे दिले तुम्हाला क्वालिफाईंग इन नेचर. म्हणजे याचे मार्क्स कन्सिडर केले जाणार नाहीयेत. राईट. तुम्हाला फक्त ही एक्झाम क्वालिफाय करायची. तुमच्याकडे सर्टिफिकेट नसलं तरी चालेल. टायपिंग सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी. फक्त तुमची स्पीड तिथे 40 वर्ड पर मिनिट आली पाहिजे त्याच्या पुढे आली पाहिजे तर तुमचा विचार केला जाईल. सेकंड फेज साठी जी की रिटर्न टेस्ट असेल ऑनलाईन टेस्ट असेल. कशी असेल ऑनलाईन असेल. एक्झाम कोण घेतं तर ऑलरेडी सांगितलं मी IBPS एक्झाम कंडक्ट करते जनरली. ठीक आहे. तर पहिला सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस. 50 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी. त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज 50 क्वेश्चन अगेन 50 मार्कांसाठी. लॉजिकल रिझनिंग आहे मित्रांनो 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे मित्रांनो 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी. म्हणजे जवळपास मित्रांनो 200 क्वेश्चन असतील एकूण 200 मार्कांसाठी. 200 क्वेश्चन्स असतील किती मार्कांसाठी 200 मार्कांसाठी. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कांसाठी असेल मित्रांनो. राईट. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का तर नाही. नो निगेटिव्ह मार्किंग. 120 मिनिटाचा कॉम्पोजिट टाइम असेल. इथे देखील तुम्ही कोणताही क्वेश्चन कधीही सोडवू शकता. अशा प्रकारे 2 तासाचा वेळ असेल तुम्हाला 200 क्वेश्चन सोडवण्यासाठी. म्हणजे बघा मित्रांनो एक क्वेश्चन सोडवायला जवळपास हार्डली तुम्हाला 40 सेकंद मिळतात. ठीक आहे. त्यामुळे स्पीड मॅटर करते इथं. तर या 200 पैकी तुमचं मेरिट लागेल मित्रांनो. 200 मार्कापैकी तुमची मेरिट लिस्ट तयार होईल.
55% हा मॅन्डेटरी क्रायटेरिया आहे जनरल कॅटेगरीसाठी, राईट. त्याच्यानुसार 50% दिलेलं इथं ओबीसी कॅटेगरी, SC ST साठी 45% कॅटेगरीसाठी. ठीक आहे, तर हे तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे टेक्निशियन म्हणजेच काय ITI ट्रेड, ITI ज्यांचे झाले त्यांच्यासाठी परत हे 5 सब्जेक्ट ऍज इट इज आहेत, राईट. त्याच्यामध्ये परत टेक्निकल नॉलेज 50 क्वेश्चन असतील 75 मार्कांसाठी. आणि नॉन टेकचे जे सब्जेक्ट आहेत जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश आहे, रिझनिंग आहे आणि ऍप्टिट्यूड आहे. हे नॉन टेकचे क्वेश्चन 15 आणि 10 मार्कांसाठी असेल. नंबर ऑफ क्वेश्चन्स 1 क्वेश्चन 1 मार्कांसाठी. अशा प्रकारे 100 क्वेश्चन असतील 125 मार्कांसाठी. आणि याला देखील परत 120 मिनिटचा कॉम्पोजिट टाइम असेल मित्रांनो. तर ही खूप चांगली वॅकन्सी मित्रांनो. आय होप सो तुम्हाला समजलं असेल की एक्झामिनेशन स्कीम वगैरे काय आहे, कोण कोण एलिजिबल आहे, राईट. तर नक्की अप्लाय करा मित्रांनो, खूप चांगली सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, आणि याची जी एक्झाम आहे मित्रांनो 2 लँग्वेज मध्ये घेतली जाते. एक तुमचं इंग्लिश आणि दुसरं हिंदी. इंग्लिश आणि हिंदी या बाय लँग्वेज मध्ये तुमची एक्झाम घेतली जाते. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन असतील आणि हिंदीमध्ये पण क्वेश्चन असतील. आणि याची एक्झाम महाराष्ट्रामध्ये आहे का, तर होते महाराष्ट्रामध्ये पण. मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे हे महाराष्ट्रातील काही सेंटर आहेत मित्रांनो. इथे तुम्ही एक्झाम देऊ शकता. वॅकन्सी जरी एमपीची असली देवाची तरी देखील तुम्हाला तिकडे जाऊन एक्झाम द्यायची गरज नाहीये. फॉर्म भरताना तुम्ही हे सेंटर टाकू शकता, राईट. हे सेंटर टाकून तुम्ही इथे बसून महाराष्ट्रात बसून ही एक्झाम देऊ शकता. खूप चांगली सुवर्ण संधी मित्रांनो. नक्कीच या संधीचा फायदा करून घ्या. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, राईट. कोण कोण एलिजिबल आहे नक्की पूर्ण नोटिफिकेशन बघा. व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला टाकण्यात येईल. या नोटिफिकेशनची डाउनलोड करून घ्या आणि नक्कीच तुम्ही या पोस्टला अप्लाय करा. ठीक आहे मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी सोबत जोडून राहा, राईट. जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती भेटत जाईल, राईट. आपण नेहमी जे पण नोटिफिकेशन येतं त्याची लगेचच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे, तर इथे थांबूया आपण. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये एका अशाच नवीन वॅकन्सी सोबत. कशा प्रकारे अप्लाय करायचा वगैरे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि मित्रांनो नक्की अप्लाय नक्की करा. लास्ट डेटची वाट बघू नका. ग्रॅज्युएशन ज्यांचं कंप्लीट आहे त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी मित्रांनो, तर चान्स घालवू नका. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत थँक्यू सो मच. पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची, शौर्याची पराक्रमाची. या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची. कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल